थँक्यू आणि तो मला लवकर परत करणार आहे किंवा केलेलं आहे त्याबद्दल थँक्यू. हे दोनच वाक्य तुमच्या माइंडमध्ये पाहिजे, त्या व्यतिरिक्त काहीही निगेटिव्ह नाही. तर हे जर तुम्ही फिलिंग केलं तर मग तुम्ही तो पैशाबद्दल विसरूनही जाल आणि तो आणून दिला आपल्याला व्यक्ती पैसा. पण जर तेच तुम्ही निगेटिव्ह विचार करत राहिला त्या पैशाबद्दल तर तो पैसा तुमच्याकडे येणार नाही. तर ही गोष्ट खूप इम्पॉर्टंट आहे. किंवा जेव्हा आपण एखाद्याला देतो पैसा आणि आपल्याला वाटतं आधी की नाही तो देईल परत, पण तो द्यायला उशीर करतो किंवा तो देतही नाही, त्यावेळेस मग आपल्याला जास्त निगेटिव्हिटी येते. कारण आपण या आशेने दिलेले असतात की तो आपल्याला देईल, पण तो देत नाही. मग अशा वेळी काय करायचं? तर अशा वेळी हेच करायचं की कितीही काहीही निगेटिव्हिटी जरी आली त्याबद्दल, तरीही स्वतःला हेच सांगायचं की तो मला जेव्हा गरज असेल तेव्हा तो मला पैसा त्यांनी दिलेला आहे, त्याबद्दल थँक्यू युनिवर्स, थँक्यू युनिवर्स, थँक्यू. हे तुम्हाला बोलता आलं पाहिजे. तर ही जी एनर्जी आहे ती एनर्जी पैशाबद्दलची नेहमी आपल्याला पॉझिटिव्ह चांगलीच ठेवायची आहे. म्हणजे तेच आता ह्याला आपण हॅपी मनी किंवा सॅड मनी म्हणू शकतो. जेव्हा तुम्ही आनंदाने एखादा पैसा देता तर तो झाला हॅपी मनी. म्हणजे का हॅपी मनी? तर तुम्ही जो देताय, तुमचं जे फिलिंग होतं हॅपीनेसचं, तेच समोरच्याला जातं आणि तोही त्याच फिलिंगनी ते घेतं आणि तो मनी हॅपी बनतो त्याच्यासाठी, तुमच्यासाठी. पण तेच तुम्ही जर काहीतरी चिंता, काहीतरी नकारात्मक विचार करून जर दिला तर ते त्याच्यापर्यंत पण तेच जातं. तर तो जो पैसा गेलेला आहे तो सॅड मनी झाला त्याच्यापर्यंत. मग तुम्ही इतका दिला त्याला तरीसुद्धा त्याच्या आयुष्यात त्याचा किती उपयोग होईल किंवा तो कसा उपयोग करेल हे त्याचा तो करेल. तरीही तुम्ही बॅड फिलिंगनी दिलंय तर त्याला तितकासा उपयोग होणार नाही. मग तो पैसा त्याचा कुठेही खर्च होईल. तर हे नेहमी लक्षात ठेवायचं की जेव्हा तुम्ही पैसा देता तेव्हा हॅपी फिलिंग असलं पाहिजे, चांगली फिलिंग असलं पाहिजे. फक्त मनामध्ये थँक्यू असलं पाहिजे की मी हे देऊ शकत आहे, इतकी कॅपेबल मी आहे, त्याबद्दल थँक्यू युनिवर्स. हे जेव्हा तुम्ही फील कराल तेव्हा तो पैसा जितका तुम्ही दिलेला आहे तितक्याच पटीने तुमच्याकडे परत येणार आहे. त्याच्या डबल टिबल पटीने पण परत येईल. म्हणजे तुम्ही काय देताय याकडे आपलं जास्त लक्ष पाहिजे. तुम्ही जे देताय तेच तुम्हाला परत मिळतं. त्यामुळं देण्याकडे आपलं लक्ष पाहिजे. आपण कुठं निगेटिव्ह आहे का देताना? नाही आहे. तर आपण जे काही देतोय त्याबद्दल आपल्याला आतमधून थँक्यूच असलं पाहिजे. कारण जेव्हा आपण पैसा येतो आपल्याकडं तेव्हा आपलं आनंदी असतो, हॅप्पी असतो. पण जेव्हा पैसा द्यायची वेळ येते तेव्हा आपल्यामध्ये निगेटिव्हिटी असते. माहीत नाही त्यांनी पैसा म्हणजे योग्य बिल लावलंय का, मग कसं, मग आत्ता माझ्याकडं तेवढा नाहीच आहे, मग मी थोडा देते, मग बाकीचा नंतर देते. काहीतरी आपण त्यातून वाटा काढत असतो. तर तुम्हाला जर मनी मॅग्नेट व्हायचं असेल तर जो पैसा तुम्ही देताय त्या पैशाबद्दल तुमचं फिलिंग पॉझिटिव्ह पाहिजे, हॅप्पी पाहिजे, छान पाहिजे. जेव्हा एखादं बिल जरी आलं कोणतंही, तरीही त्या बिलाबद्दलही तुमच्या आतून
थँक्यू झालं पाहिजे. कारण हेच ॲक्च्युली मनी मॅग्नेटचं खरं रहस्य आहे. नुसतं आय एम मनी मॅग्नेट म्हणण्यापेक्षा ते आतून तुम्हाला फील होणं इम्पॉर्टंट आहे. तुमच्या आत सबकॉन्शियस माइंडमध्ये ते गेलं की तुम्हाला ते आतून फील होणं महत्त्वाचं आहे की मी खरंच मनी मॅग्नेट आहे. आणि हे फील व्हायचं असेल तर जी काही आपण बिलं भरतो त्या बिलांबद्दल हॅप्पी, आनंदी आणि पॉझिटिव्ह राहणं हे जास्त महत्त्वाचं आहे. तरच तुम्ही पैशाचे मॅग्नेट बनाल. तेव्हा जेव्हा आपण विचार करतो की बिल आलं तर त्या त्या बिलाबद्दल जास्त विचार करण्यापेक्षा तुम्ही त्या ते बिल कोणत्या गोष्टीसाठी आलेलं आहे आणि त्या गोष्टीचा तुम्ही कसा तुमच्या आयुष्यामध्ये छान उपयोग झालेला आहे, तुम्ही त्याचा उपयोग केलेला आहे, तुम्ही ती वापरलेली आहे, तर त्याच्यामुळे तुमची किती कामं सहज झालेली आहेत, छान झालेली आहेत, हे जर जेव्हा तुम्ही विचार कराल तर तुम्हाला आपोआप त्या पैशाबद्दल छान फिलिंग येतं. आणि जेव्हा त्या पैशाबद्दल छान फिलिंग येतं तर आपोआप त्या बिलाला ते जातं. तर इथं आपल्याला बिलाबद्दल कधीही निगेटिव्ह विचार करायचा नाही. आपण नेहमी जास्त करून लाईट बिलसाठी खूप निगेटिव्ह बोलत असतो की अरे बापरे, लाईट मी एवढी कुठं वापरली, यावेळेस थोडीच, इतकं कसं काय बिल आलं, त्यांनी चुकीचंच बिल दिलं, त्यांनी जास्तच बिल दिलं, त्याने जास्तच पैसे लावले, हे जे काही बोलतो आपण ती एक प्रकारची निगेटिव्हिटीच आहे. तर जेव्हा कधीही तुम्ही लाईट बिल बघाल तेव्हा आधी थँक्यू म्हणायचं आणि मगच ओपन करायचं. आणि त्याच्यासाठी हा विचार करायचे की मी या महिन्यामध्ये कितीतरी गोष्टी वापरलेल्या आहेत, माझी कामं सहज झालेली आहेत, मी त्यांचा आनंद घेतलेला आहे, त्याबद्दल थँक्यू. त्याच्या पुढ्यात हे बिल काहीच नाही, खूप कमी आहे. हे फिलिंग जेव्हा आतून येईल तुमच्या तेव्हा तुम्हाला ते छान वाटेल. म्हणजे ती एनर्जी जी आहे ती पॉझिटिव्ह एनर्जी त्या पैशाला जाईल. तर आपण कोणत्याही गोष्टीबद्दल जेव्हा विचार करतो, एखादी गोष्ट मार्केटमध्ये गेलो, कुठं गेलो, भाजीला गेलो, कुठं गेलो, तर आपण जे करतो ते बार्गेनिंग. मग इथं तुम्ही म्हणाल की बार्गेनिंग करायचं का नाही? करायचं. बार्गेनिंग करायचं म्हणजे काय करायचं की तुम्हाला जर वाटत असेल ती गोष्ट तिथं स्वस्त मिळत असेल, इथं स्वस्त मिळत असेल, तिथं कमी रेट असेल त्याचा, तर ती तुम्ही चौकशी करा आणि मग ती घ्या. हे आपण मोठ्या प्रॉडक्टसाठी करत शकतो. पण जर छोटं असेल काही, आता कुठेही रस्त्याने कोण बसलेलं असतं तिथं आपण काही घेतलं किंवा साधे भाजीवाले असतात तिथून काही घेतलं तर तिथं बार्गेनिंग हे जास्त नाही करायचं. किंवा मग तिथं तुम्हाला वाटलं की ठीक आहे, ती व्यक्ती माझ्याकडून जास्त पैसा घेतीये, तर फक्त एकदा विचारून बघायचं. जर नाही म्हटलं तर दुसरीकडून घ्या तुम्ही. पण जेव्हा तुम्ही ती घेताय आणि त्याला पैसे देताय त्यावेळेस तुमच्या आतमध्ये निगेटिव्ह फिलिंग नाही पाहिजे. ह्या गोष्टीकडं जास्त लक्ष द्यायचं आहे आपल्याला. मग ती छोट्यातली छोटी गोष्ट असे नका किंवा मोठ्यातली मोठी कोणतीही गोष्ट असू, साधी भाजी असू दे किंवा मोठं काही वस्तू घेतली आपण ती असू दे, जेव्हा आपण पैसा देतो तेव्हा आतमध्ये निगेटिव्ह भावना नाही पाहिजे. कारण हा सगळा भावनेचा खेळ आहे. तुमची जशी भावना तसं ते
समोरच्याला जातं आणि तेच तुमच्यापर्यंत परत येतं. त्यामुळे तुमची भावना खूप इम्पॉर्टंट आहे इथं. ते फील खूप महत्त्वाचं आहे, कारण जे आपण बाहेर बोलत असतो ते आपण आत बोलत नसतो. आपलं आतलं बोलणं वेगळं असतं आणि आपण बाहेर वेगळं बोलत असतो. तर आपल्या आतलं बोलणं बदलायचं आहे. आणि आतलं बदललं की आपोआप ते बाहेरही तेच येतं. आणि तेच युनिव्हर्सपर्यंत जातं आणि युनिव्हर्स तथास्तु म्हणतं. जे आपण बोलतो त्या प्रत्येक गोष्टीसाठी तथास्तु येत असतं आपल्याला. आपण म्हणतो ना, घर आपल्याला तथास्तु बोलतं. तसंच हे पूर्ण ब्रह्मांडही आपल्याला तथास्तु म्हणत असतं. जे तुम्ही विचार करता, जे तुम्ही बोलता, त्याबद्दल ते तुम्हाला तथास्तु म्हणतं, म्हणजे तेच तुम्हाला ते देतं. तर इथं आपल्या आतमध्ये काय आहे ते विचार करणं जास्त महत्त्वाचं आहे आपल्याला.